आज आपण जे शिकणार आहोत तो 12th मॅथचा पुढचा भाग आहे. आपली ऑलरेडी 1.2 हा झालेला आहे. ओके, तर आपण 1.3च्या अगोदर एक्सरसाइज 1.3च्या अगोदर जे बेसिक दिलेलं आहे पुस्तकात ते बघूया. तर त्याच्यात पहिलं आहे ड्युअल्स. पहिले आपण बघू कारण हे इझी आहे, बरोबर. ड्युअल्स. आता ड्युअल्स म्हणजे काय? ड्युअल्स म्हणजे द इंटरचेंज of sign. The T and C is denoted as T म्हणजे काय? टिओटॉलॉजी, ज्याच्यात सगळ्या व्हॅल्यू काय असतात? ट्रू. टिओटॉलॉजी अँड C मीन्स काय? कॉन्ट्राडिक्शन, बरोबर. कॉन्ट्राडिक्शन. ओके, कळत आहे. ह्याच्यात फक्त ड्युअल्समध्ये लक्ष द्या, जर का सिम्बॉल अँड असेल एक्झाम्पलमध्ये तर त्याला कशाने चेंज करायचं? ऑरने, बरोबर. हा पहिला रूल ड्युअल्सचा. काय? जर का अँड असेल तर त्याला काय कशाने रिप्लेस करायचं? ऑरने. आणि जर का टी असेल म्हणजे टोटॉलॉजी असेल तर त्याला रिप्लेस कशाने करायचं? सी म्हणजेच कशाने? कॉन्ट्राडिक्शनने. फॉर एक्झाम्पल तुम्हाला देतो, एकदम इझी आहे बघा. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन काय असेल? राईट द ड्युअल्स ऑफ फॉलोइंग, बरोबर. असं तुम्हाला क्वेश्चन असेल आणि एक्झाम्पल समजा असेल ब्रॅकेटमध्ये P Q निगेशन P, ओके, अँड T. ओके, हे एक्झाम्पल आहे. ह्याचं ड्युअल कसं लिहायचं? बघा मी काय बोलतोय, जर का ऑर असेल तर त्याला कशाने रिप्लेस करायचं? अँडने. म्हणजे ह्याच्या जागी काय येईल? फक्त अँड. ओके, आता इथे ऑर आहे तर ऑरला कशाने रिप्लेस करतो? सॉरी, इथे अँड आहे तर कशाने रिप्लेस करतो? ऑरने. ह्याच्या जागी काय येईल? ऑर. आता निगेशन तसंच ठेवायचं आहे, कळत आहे. तर निगेशन P, बरोबर. इथे ऑर आहे तर रिप्लेस कशाने करायचं आहे? अँड. आणि जर का टोटॉलॉजी असेल तर काय लिहायचं आहे? कॉन्ट्राडिक्शन लिहायचं आहे. याप्रमाणे ड्युअल्स करायचे आहेत, बरोबर. अजून एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, बघा. P Q C असं एक्झाम्पल आहे. त्याचं सोल्युशन काय येईल बरं? P याला कशाने रिप्लेस करायचं? अँडने. Q आणि अँडला कशाने रिप्लेस करायचं? ऑरने. सॉरी, C म्हणजेच काय? कॉन्ट्राडिक्शन आहे, त्याला कशाने रिप्लेस करायचं? टोटॉलॉजी. हे आलं याचं उत्तर. याप्रमाणे आपण गणित सोडवणार आहेत. आपण पुढचा भाग बघूया. ड्युअल्सच्या अगोदर तुम्हाला एक कन्सेप्ट आहे जे आहे क्वांटिफायर. ओके, सो क्वांटिफायर इट हॅज टू टाईप. ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. ओके, त्याच्यातला पहिला आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर. युनिव्हर्सल क्वांटिफायरमध्ये काय दाखवतात? फॉर ऑल. त्याचं सिम्बॉल काय आहे? उलटा ए. यालाच काय म्हणतात? फॉर ऑल. म्हणजे काय? युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजेच काय? हा जो सिम्बॉल दिसेल तुम्हाला, बरोबर आहे, तो काय? युनिव्हर्सल फॉर ऑल. या हे जे आहे हा सिम्बॉल उलटा आहे याला काय म्हणतात? फॉर ऑल. दुसरं काय? एक्झिस्टन्स
क्वांटिफायर, बरोबर. दुसरा टाईप काय आहे, एक्झिस्टन्स क्वांटिफायर, ज्याचा सिम्बॉल आहे उलटा ई आणि याला म्हणतात देअर एक्झिस्ट. काय म्हणतात, देअर एक्झिस्ट. ओके, बघा युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे उलटा ए, याला काय म्हणतात फॉर ऑल, आणि एक्झिस्टन्स क्वांटिफायर म्हणजे उलटा ई, तर त्याला काय म्हणतात देअर एक्झिस्ट. काय म्हणतात, देअर एक्झिस्ट. ओके, तर आपण एक एक्झाम्पल बघू म्हणजे तुम्हाला ह्या दोन्ही कन्सेप्ट काय आहेत त्या कळतील. समजा एक एक्झाम्पल घेतलं, ए हा सेट घेतला आपण, 1 2 3 4 5 आणि 6, बरोबर. आणि त्याच्यात एक हे घेतली, काय घेतली, एक कंडिशन घेतली. बघा कंडिशन काय आहे, एक्स बिलॉंग्स टू ए. ह्या चिन्हाला काय म्हणतात, बिलॉंग्स टू. ओके, एक्स बिलॉंग्स टू ए, एक्स -2 इज 1. ओके, बघा ह्या सेटला ही कंडिशन आहे. बघा हे अशी गणित सोडवताना जर का ह्याच्यातली कुठलीही व्हॅल्यू 1 2 3 4 5 6 आहे, बरोबर नंबर, ह्याच्यातली कुठलीही व्हॅल्यू जर का ही कंडिशन सॅटिस्फाय करते तर त्याला काय म्हणतात, ट्रू म्हणतात. आणि जर का ह्याच्यातली कोणतीच व्हॅल्यू जर का ही कंडिशन सॅटिस्फाय करत नसेल तर त्याची व्हॅल्यू काय येईल, त्या स्टेटमेंटची व्हॅल्यू फॉल्स येईल. तर बघा इथे करते का आपण बघू. ओके, तो दिलेलं काय आहे, एक्स -2 बरोबर 1. आता एक्सच्या जागी किती ठेवल्यावर इथं व्हॅल्यू 1 येईल. बघा 3 जर का ठेवले, हिअर पुट x इज इक्वल टू 3. सो 3 एक्सच्या जागी किती ठेवला, 3 -2 इज इक्वल टू 1. म्हणजे ही कंडिशन काय होते, सॅटिस्फाय. तर this statement is true and their truth value ट्रू ला आपण काय देतो, टी. ओके, याप्रमाणे गणित तुम्हाला सॉल्व करायचे आहे. तुम्हाला समजलं नसेल शक्यतो गणित, पण जेव्हा आपण 1.4 किंवा 3 सुरू करू, 1.3 सुरू करू, तेव्हा तुम्हाला हे एक्झाम्पल नक्की समजतील. तर बघा की त्याच्या पुढचा भाग काय आहे, आपण जे बघितलं क्वांटिफायर, त्याच्यानंतरचा भाग आहे नेगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, तर पुस्तकात बघाल तर खूप सारी थेअरी दिलेली आहे, पण इन शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो त्याच्यात तुम्हाला काय ठेवायचं आहे, लक्षात काय ठेवायचं आहे. बघा नेगेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये पी अँड क्यू, त्याचं नेगेशन बघा पुस्तकात मी परत सांगतोय खूप सारी थेअरी आहे, पण त्याच्यात हेच एक्सप्लेन केलेलं आहे, बरोबर. पी याचं काय लिहायचं आहे तुम्हाला, नेगेशन. मग हा नेगेशन ब्रॅकेटच्या बाहेर आहे, मग दोघांनाही मल्टिप्लाय करा, बरोबर. म्हणजेच काय, नेगेशन पी नेगेशन क्यू, बरोबर. बघा जेव्हा हे नेगेशन तुम्ही मल्टिप्लाय करता तेव्हा ऑरचं काय होईल, इथे अँड, म्हणजेच काय येईल, पी अँडचं काय येईल, ऑर ड्युअल्स आणि क्यू. म्हणजे ह्याचं निगेशन काय आलं, हे, बरोबर. आता इथे बघा हा फक्त क्यू, इथे अँडच्या जागी काय आहे, ऑर. तर याचप्रमाणे करा. बघा काय आहे, नेगेशन ऑफ क्यू पी, बरोबर, याप्रमाणे. तर याचं नेगेशन काय, मल्टिप्लाय करा दोघांनाही, ब्रॅकेटच्या पुढे नेगेशन आहे, नेगेशन क्यू. बघा ऑर आहे, ऑरचं काय होईल, एन, नेगेशन पी. ओके, म्हणजे ह्याचं नेगेशन काय येतं, हे, करेक्ट.
आता पुढचं बघा, इफ देन आहे. सो इफ देन कसे लिहितात, इफ देन जर का असेल तर त्याचं काय येतं, अँड येतं. काय येतं, अँड. म्हणजे बघा निगेशन पी क्यू, बरोबर, करेक्ट. हे जसे तसं लिहिलं. मग निगेशन मल्टिप्लाय करा म्हणजेच काय, निगेशन पी. आणि इफ देनचं काय होईल, अँड होईल. काय होईल, अँड. आणि निगेशन क्यू. ओके, याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. तर आता आपण गणित क्रमांक 4 म्हणजे निगेशन ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये चौथा प्रकार बघू. तर निगेशन ब्रॅकेटमध्ये पी इफ अँड ओनली इफ. ओके, या सिम्बॉलला इफ अँड ओनली इफ क्यू आहे. तर बघा पहिले आपण जसे तसं लिहिलं. मग ह्या टर्मला आपण ह्या टर्ममध्ये लिहितो, बरोबर. म्हणून बघा ब्रॅकेट, ह्याच्यामध्ये मोठा ब्रॅकेट, त्याच्यामध्ये छोटा ब्रॅकेट. काय, पी पी याला कसं लिहितो, ऑर क्यू. करेक्ट. इथे आहे ऑर, दोघांना कशाने जोडलं आहे, ऑर. ओके, बंद कर. ओके, हे कळलं आहे. आता नेगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये चौथा प्रकार जो आहे, द निगेशन ब्रॅकेटमध्ये पी इफ अँड ओनली इफ क्यू आहे, बरोबर. तर पहिले जसं तसं लिहा, पी इफ अँड ओनली इफ क्यू. या टर्मला, इफ देनच्या टर्मला या टर्ममध्ये लिहा. म्हणजेच बघा काय होईल, निगेशन ऑफ पी, ह्याच्यात पण छोटा ब्रॅकेट क्यू, बरोबर. इथे आहे ऑर, हा पुढे घ्या, क्यू पुढे घ्या यावेळेस, आणि पी मागे घ्या. म्हणजेच काय, पी, बरोबर. इथं क्यू आणि पी, बरोबर. हे आता ह्या निगेशननी ह्याला मल्टिप्लाय करा. म्हणजेच बघा काय होईल, पीचा पी ठेवू आपण. ओके, निगेशनला काय होतात, चिन्ह बदलतात. तर काय आपण वापरतो, अँड. म्हणजेच अँड निगेशन क्यू, करेक्ट. किंवा हां, आणि हा एक ब्रॅकेट आला, आणि हा जो ऑर आहे त्याचं काय होईल, अँड. काय होईल, क्यू. याचं काय होतं, इफ देनचं, अँड पी. हे आलं याचं सोल्युशन. हे बघा, ह्याचं निगेशन काय आहे, हे. करेक्ट. ओके, कळतं आहे. ह्या टर्म बाय हार्ट करून घ्या, ह्या पार्ट करून घ्या. याच्याशिवाय आपल्याला एक्सरसाइज सोडवता नाही येणार. आता आपण एक्सरसाइजकडे वळूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याचा पुढचा भाग बघूया, जो आहे पी इम्प्लिकेशन क्यू. ह्याच्यावरून तुम्हाला काय काढायचं आहे, कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. तर बघा, पी इम्प्लिकेशन क्यू, इट्स कॉन्व्हर्स. काय येईल, क्यूला पुढे घ्या, पीला मागे घ्या. म्हणजेच काय, क्यू आणि पी. हा काय झाला तुमचा कॉन्व्हर्स. काय झाला, कॉन्व्हर्स. त्याचप्रमाणे आता इनव्हर्स शोधू, जो असतो पी इम्प्लिकेशन क्यू. या सिम्बॉलवरून तुम्हाला काय आहे, इट्स काय फाइंड आउट करायचं आहे, इनव्हर्स. काय फाइंड आउट करायचं आहे, इनव्हर्स. मला फक्त नेगेशन लावा. म्हणजेच काय, या टर्मला निगेशन द्या, पी इफ अँड ओनली इफ निगेशन क्यू. ओके, हा काय झाला तुमचा इनव्हर्स. काय झाला, इनव्हर्स. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय, पी क्यू, इट्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. काय येईल रे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, क्यू. ह्या टाईपमध्ये लिहा, क्यू आणि पी. पण काय लावा पुढे, नेगेशन. काय लावायचं, नेगेशन. याप्रमाणे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, कॉन्व्हर्स, हे इनव्हर्स आणि हे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. परत एकदा सांगतो बघा, कॉन्व्हर्स म्हणजे काय, ह्या क्यूला पुढे घ्या, ह्या पीला मागे घ्या, बरोबर. इनव्हर्स म्हणजे काय, फक्त या दोघांनाही काय लावायचं आहे तुम्हाला, पुढे नेगेशन.
आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय, हा क्यू पुढे घ्या, हा पी मागे घ्या, बरोबर. पण दोघांच्या पुढे काय लावा, निगेशन लावा. काय लावा, निगेशन. तर आता आपण एक्सरसाइज 1.3ला सुरुवात करूया. तर आता आपण एक्सरसाइज 1.3 मधला पहिला क्वेश्चन करूया, जो आहे इफ ए आहे 3, 5, 7, 9, 11 आणि 13. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. म्हणजे या स्टेटमेंटच्या तुम्हाला काय करायचं आहे, ट्रूथ व्हॅल्यू काढायचं आहे, बरोबर. ते फॉल्स आहे की ट्रू आहे, करेक्ट. या टाईपचा क्वेश्चन मी या व्हिडिओमध्ये अगोदरच्या बेसिकमध्ये सांगितलेला आहे, बरोबर, कसं सोडवायचा. आता बघूया. जर का मी तुम्हाला काय बोललो आहे तेव्हा, जर का ह्याच्यापैकी कुठलीही संख्या जर का ही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर ती काय असते, ट्रू असते. काय असते ते स्टेटमेंट ट्रू. आणि जर का ह्याच्यापैकी कोणतीही संख्या जर का ही कंडिशन सॅटिस्फाय नसेल करत तर ती व्हॅल्यू काय होते, फॉल्स. तर याचं सोल्युशन बघूया. द गिवन काय एक्स मायनस 8 इज इक्वल टू 1. काय एक्स मायनस 8 इज इक्वल टू 1. तर आता ह्यामध्ये कोणती अशी संख्या आहे जी कंडिशन आहे ही सॅटिस्फाय करते. 3 - 8 नाही, 5 - 8 पण नाही, 7 - 8, 9 - 8. इन धिस पुट एक्स इज इक्वल टू 9. काय पुट करा, एक्सच्या जागी 9. सो 9 - 8 इज इक्वल टू किती रे, 1. म्हणजे मी तुम्हाला काय बोललो आहे, ही कंडिशन सॅटिस्फाय करतो आहे बघा. म्हणजे याचं उत्तर किती येईल, 1 बरोबर 1. म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू, LHS इज इक्वल टू RHS, करेक्ट. तर मी तुम्हाला काय बोललो, ह्याच्यापैकी कुठलीही जर का संख्या ही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर त्याची व्हॅल्यू काय येते, ट्रू येते, बरोबर. तर मग इथे काय उत्तर येईल, 8 इज ए ट्रू स्टेटमेंट. ओके, हे स्टेटमेंट काय आहे, ट्रू आहे, करेक्ट. अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू काय येईल रे, टी. म्हणजे स्टेटमेंट काय आहे, ट्रू आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघूया. देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू a स्क्वेअर प्लस x इज अन इवन नंबर. ओके, बघा तुम्हाला काय करायचं आहे, द गिवन कंडिशन, काय एक्स स्क्वेअर प्लस एक्स ह्या टर्म सॅटिस्फाय करते का, ही कंडिशन सॅटिस्फाय होते का हे तुम्हाला चेक करायचं आहे. मी तुम्हाला काय बोललो, ह्याच्यापैकी कुठली एक जर का टर्म सॅटिस्फाय करत असेल तर त्याची व्हॅल्यू काय येते, ट्रू येते, करेक्ट. तर बघा, पहिलं एक्स बरोबर 3 घेऊया. एक्स बरोबर 3 घेतलं तर बघा काय, एक्स स्क्वेअर अधिक एक्स ही टर्म आहे. एक्सच्या जागी किती घेतला आहे, 3. 3 अधिक 3, 3 - 3 = 9 अधिक 3, 9 आणि 3 = 12. 12 हा काय, इवन नंबर आहे. काय, इवन नंबर, म्हणून हे पण ट्रू आहे. आपण दुसऱ्या संख्येला पण करून बघू. एक्स बरोबर 5 समजा घेतला आपण या टर्ममध्ये, म्हणजे 5 वर्ग अधिक 5, 5 - 5 = 25 अधिक 5, 25 अधिक 5 किती येतात, 30. 30 पण काय, इवन नंबर आहे. ह्या ऑल कंडिशन काय होतील, सॅटिस्फाय. म्हणून काय लिहाल, इट इज ए ट्रू स्टेटमेंट, बरोबर. हे स्टेटमेंट जे आहे ते काय आहे, ट्रू आहे. आणि इट्स ट्रूथ व्हॅल्यू काय येईल रे, टी येईल. काय येईल, टी, कारण हे स्टेटमेंट काय, ट्रू. या प्रकारे ही गणितं सोडवायची आहेत. आपण नेक्स्ट एक्झाम्पल याच्यातले बघूया. तर आता गणित क्रमांक त्याच्यातलं 3रं आणि 4थं बघू. कंडिशन काय,
बघा एक्स इज बिलॉंग टू ए सच दॅट एक्स स्क्वेअर लेस दॅन 0 हे व्हॅल्यू जर का ही कंडिशन यापैकी कोणीही जर का सॅटिस्फाय केली तर याची व्हॅल्यू काय येईल ट्रू, कोणीही नाही केली तर काय येईल फॉल्स. करेक्ट. हेअर गिवन टर्म काय दिलेले आहे एक्स स्क्वेअर लेस दॅन 0. आता एक्स इज इक्वल टू समजा 3 घेतलं, पहिली व्हॅल्यू 3 घेतली तर 3चा स्क्वेअर लेस दॅन 0 0 नाही होत, कंडिशन सॅटिस्फाय नाही होत. बरोबर. दुसरी व्हॅल्यू घेऊ एक्स इज इक्वल टू 5, 5चा स्क्वेअर लेस दॅन 0 25 लेस दॅन 0. कोणतीही ह्याच्यातली कुठलीही टर्म ही कंडिशन सॅटिस्फाय नाही करत, म्हणून द गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. काय फॉल्स. and its truth value काय येईल रे फॉल्स. काय येईल फॉल्स. कारण का कोणतीच कंडिशन सॅटिस्फाय नाही करत, कुठलाच 13 नाही करत, 11 नाही करत, 9 नाही करत, म्हणून ह्या ज्या स्टेटमेंटची व्हॅल्यू आहे ती काय आहे फॉल्स. आता हे तर काय एक्स इज ए इव्हन नंबर, ह्याच्यापैकी कुठलाही इव्हन नंबर नाही, म्हणून काय डायरेक्ट लिहा द गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. का कारण कुठलाच हा बघा 3 5 7 9 11 आणि 13 जो आहेत हा इव्हन नंबर नाही आहेत, हे ऑड नंबर आहेत, म्हणजेच कुठलीच व्हॅल्यू ही कंडिशन सॅटिस्फाय नाही करत, म्हणून द गिवन स्टेटमेंट इज फॉल्स अँड इज ट्रूथ व्हॅल्यू काय येईल फॉल्स. काय येईल फॉल्स. ओके. आपण उरलेले 2 गणित आता बघू. तर आपण शेवटचे जे 5th आणि 6th कंडिशन आहे या क्वेश्चनमधली ती सॉल्व करू. बघा एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट 3x + 8 इज ग्रेटर दॅन 40. ओके. तर बघा द कंडिशन काय 3x + 40 ग्रेटर दॅन. ओके. सो आता ह्या टर्ममध्ये 3 5 7 9 11 13 हा जो सेट आहे ह्याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू ही कंडिशन सॅटिस्फाय करते 11 आणि 13. बघा कशी 3 × 11 पुट एक्स इज इक्वल टू 11 म्हणजेच एक्सच्या जागी किती घेतले 11 + 8 बरोबर 40. किती आले 33. बरोबर 33 आले 33. सो बघा 33 + 8 इज काय 40. किती येईल 41 आणि 40. म्हणजे ही कंडिशन काय होते सॅटिस्फाय होते का हो होते, कारण 41 हा 40पेक्षा मोठा आहे म्हणून हा ग्रेटर दॅनचा. बरोबर. दुसरं एक करून बघूया. समजा दुसरी व्हॅल्यू घेऊ. ओके. एक माझ्यामध्ये एक बस झाली, कंडिशन सॅटिस्फाय करते आहे की नाही. दुसरी घ्यायची असेल तरी घेऊ शकतो, पण एक झालं आहे कारण व्हिडिओ मोठा होतो मग. ओके. सो लिहा द गिवन स्टेटमेंट is true and truth value कंडिशन सॅटिस्फाय करतोय म्हणून व्हॅल्यू काय येईल ट्रू येईल. बरोबर ना, कारण का कंडिशन काय करतोय ही सॅटिस्फाय करतोय. पुढचे एक्झाम्पल बघू. एक्स बिलॉंग्स टू 2x + 9
इज ग्रेटर दॅन 40. बघा ही पण कंडिशन सॅटिस्फाय करेल माझ्या मते. ओके, तर बघा x इज इक्वल टू 3 घेतला समजा, तर 2 3 प्लस 9 ओके 40 किती 6 अधिक 9 बरोबर. 3 दुने 6 अधिक 9 हां 6 अधिक 9 किती 15 माझ्या मते बरोबर. तर 14 कंडिशन काय होते सॅटिस्फाय होते बरोबर. म्हणून काय द गिवन स्टेटमेंट is true and truth value काय येईल ट्रू येईल. ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल ट्रू येईल. करेक्ट. तर याप्रमाणे क्वेश्चन नंबर 1 आपला संपलेला आहे.